नमस्कार, मी मनसे कार्यकर्ते अमृतानंद तांबळे राजापूरहून आलो आहे। आझाद मैदानमध्ये आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। मी आज आंदोलन उपोषणासाठी बसलो आहे। माझी पहिली प्रमुख मागणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांसाठी घरे नाही आहेत, त्यांना राहण्याची पण सोय नाही आहे, काही ठिकाणी पॉलिटिशियन पण नाही आहेत। हा पहिला मुद्दा आहे महाराष्ट्रासाठी। तसंच बरेच काही विषय आहेत। आत्ताच मनसेने जे केस दाखल केली होती की मशिदीवरील भोंगे, तो त्याला भोंग्यांचा आवाज हा जास्त आहे कमी आहे हे कळण्यासाठी पोलिसांकडे आवाज मोजण्याचं म्हणजे डिसिबल मोजण्याचं यंत्रच दिलेलं नाही आहे। तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पॉलिटिशियनला आवाज मोजण्यासाठी यंत्र दिलं पाहिजे, तरच ते कळेल की हे किती आवाजाची कर्कशता आहे। तर माझं या सरकारला, फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे की पहिले मशीन द्या सगळ्यांना। तसंच आत्ता मला येताना सुद्धा मला आझाद मैदानला येताना CST गाडी लागली होती। मी जुईनगर स्टेशनला बसलो, माझ्याकडे पास आहे आणि वडाळ्याला येऊन सांगितलं गाडी पुढे जाणारच नाही। काय कुठचं सरकारचं काय प्रश्न आहे मला सांगा। म्हणजे सरकारने वाऱ्यावर माझे व्हिडिओ आहेत, लोकांना टाकलेत मी की हे सरकार असं चाललेलं आहे, मनमानी कारभार चाललेला आहे। त्याच्यावर मी आत्ता एकट्या कार्यकर्ता तिथे नडलो भिडलो म्हणून त्यांनी CST गाडी सोडली, म्हणून आज येऊ शकलो आणि CSTमध्ये हे आहे। तसंच बघा, माझा दुसरा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये 1 रुपया झुणका भाकर केंद्र होती, त्याच्यात जागा होत्या। म्हणजे जुने पूर्वीचे शिवसैनिक, म्हणजे आम्ही पण राजसाहेबांनी मनसे काढण्याच्या आधी आम्ही शिवसैनिक होतो, मग त्यावेळेला झुणका भाकर चालायची 1 रुपयामध्ये। त्याच्या जागा मुंबईसारख्या ठिकाणी काही करोड रुपयाच्या, त्या जागा गेल्या कुठे? त्या भाड्याने दिल्या, कोण चालवतं आहे, भैया आहेत का तिथे? हे चेक करा, त्या विकल्या कोणी की भाड्याने लावल्या, याची शहानिशा झाली पाहिजे। तसंच तिसरा माझा अनधिकृत बांधकाम आहे। गणेश प्रभाकर नार्वेकर यांनी हा प्लॉट मिळाला होता कोदोली पुनर्वसनमध्ये, त्यांनी तो विकलेला आहे। कुठे विकला आहे, कोणाला विकला आहे मला माहीत नाही, पण त्यांनी खोटा दाखला घेतला आहे। त्यांना प्लॉट मिळाला याचा पुरावा माझ्याकडे आहे, तो पुरावा मी सादर केलेला आहे। त्यांना तो प्लॉट त्यांनी विकला असेल तर त्याच्यावर त्यांची कारवाई फौजदारी करावी। भोसले साहेब बोलले फौजदारी कारवाई होईल, त्याच्यावर पण कारवाई शून्य झालेली आहे आणि त्याचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाळलं पाहिजे। हा माझा तिसरा मुद्दा। तसंच चौथा, अनधिकृत पनवेळमध्ये मदरसा, अनधिकृत बांधकामे आहेत। पनवेळ गावामध्ये मदरसा एक बांधलेला आहे, अनधिकृतपणे आहे, तो पाळला पाहिजे। हे सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी आहे, पण हे काही नाही, फक्त हे दिखावा आहे। हे माझं म्हणणं आहे, हे पाडा तरच आम्ही म्हणू। तसंच बघा, कोदोली पुनर्वसनमध्ये 945 घराला यादीमध्ये नाव आहे, पण त्यांना प्लॉट दिलेलं नाही, प्लॉट 7 शिल्लक आहेत। मग अजून मी 5 वर्ष आंदोलन करतो, अजूनही सरकारला झोप गेलेली नाही एका डोळ्यावर। हा एक मुद्दा। त्याच्यानंतर बघा, कधी देणार या आपत्कालांसाठी जे नोटिसा राजापूरमध्ये दिल्या जातात पूररेषेमध्ये, पण खरोखर जे पूररेषेमध्ये आहेत त्यांना प्लॉट कधी देणार किंवा स्थलांतरितासाठी जागा कधी देणार? तसंच राजापूर पोलीस स्टेशन PI बंगला व 4 पोलीस लाईनसाठी तात्काळ 12 कोटी मंजूर करून अध्यादेश काढणे, सरकार झोपलं आहे का? म्हणजे राजापूर आज प्रजासत्ताक दिन आपला किती आहे, 76वा, स्वतंत्र दिवस किती झाले, 78, म्हणजे तरीसुद्धा राजापूरला पॉलिटिशियन नाही आहे। मग इथले पहिले होते ते आमदार काय करत होते आणि आता आहेत त्यांचं त्याच्यावर काय आहे, हे लगेचच झालं पाहिजे। याच्यासाठी मी 12 कोटी मागतो। किरण सामंत यांना माझी विनंती आहे की लगेचच 12 कोटी मंजूर करून लगेचच कामाला लागावं। जे आपली सुरक्षा करतात पोलीस, ते सुरक्षित नाहीत। राजापूर पॉलिटिशियनला बिबट्या येऊन गेला, वाघ, साहेबांच्या केबिनमधून। हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे, यूट्यूबला बघू शकता। मी अनुप शिवांना पण तेच सांगणार। त्याच्यानंतरचा विषय आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करायला निघाले आहेत आमचे लाडके अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करून करणार काय? गुजराती मारवाडी लोकांना ठेके देणार। जसं भाग्यलक्ष्मी, शुभलक्ष्मी, लाभलक्ष्मी हे अक्षरशः गुजराती मारवाडी लोक चालवत आहेत। काय चालवत आहेत? लॉटऱ्या चालवत आहेत। त्याच्यामध्ये अक्षरशः लोकांना वेटी धरलेला आहे आणि लोकांचा पैसा खाल्ला जातो। महाराष्ट्र सरकार पूर्वी विकलेल्या तिकिटातच बक्षीस काढायचं, केरळ राज्यासारखं तसं, आणि आपल्या राज्यात पंजाब, नागालँड, मिझोराम बाहेरच्या देशाची राज्याची लॉटरी आणून विकली जाते आणि महाराष्ट्र सरकारचा पैसा बाहेर जातो आहे। राजसाहेबांना माझी विनंती आहे की सगळ्यात मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि सगळ्याच लॉटऱ्या बंद करा आणि नंतर परत महाराष्ट्र चालू करा, नाहीतर पूर्ण लॉटरी बंदच करा। महाराष्ट्रात लॉटरीच नको। बघा, सरळ सुतासारख्या लाईनीवर येतील। अजित पवार साहेब, महाराष्ट्रात घोटाळा चालणार नाही आता याच्या पुढे। जय हिंद, जय महाराष्ट्र, मनसे लक्षात घ्या। त्यानंतर काय आहे, महाराष्ट्रामध्ये आमची जी मराठी शाळा आहे, हे म्हणतात लाडकी शाळा, मराठी शाळा। मराठी शाळेसाठी आज मी झाडं लावतोय। दरवर्षी मला एकाच खड्ड्यात झाडं लावावी लागतात। मराठी शाळा नंबर 2ला कंपाऊंड नाही आहे, लक्षात घ्या। उदय सामंत आमचे पालकमंत्री आहेत, पैसे देतो बोलले, माझ्याकडे लेटर आहे आणि अजूनही पैसे आलेले नाही आहेत।
मराठी शाळा 10 नंबरला, तिथे लोक गाड्या पार्किंग करतायत. माझी झाडं दरवर्षी लावतो मी, 5-10 हजाराची ती वाया जात आहेत. तर ती झाडं जगली पाहिजेत. मला कंपाऊंडसाठी तात्काळ 70 लाख रुपये मंजूर करून द्यावेत. भैया सामंत, आमदार राजापूरचे आणि पालकमंत्री उदय सामंत यांना माझी विनंती आहे. नसेल तर माझं आंदोलन चालूच राहणार आहे. याच्यावर त्यांनी विचार करावा. तसंच राजापुरातले श्रुती कंस्ट्रक्शन, शिवा पवार आणि उदय खडपे यांचे आज 14 वर्ष झालेले 10 लाख रुपये ठेकेदारीचे सरकारी शासकीय ठेकेदार आहेत, त्यांचे पैसे अडकलेले आहेत. उदय सामंत यांनी जनता दरबारमध्ये सांगितलं होतं की मी पैसे द्यायला लावतो 5 दिवसात. त्याच्यानंतर प्रशांत भोसले बोलले मी 10 दिवसात पैसे देतो. त्याच्यानंतर त्यांनी आपली बदली करून घेतली का आम्हाला माहिती नाही आणि अजूनही पैसे त्यांना मिळाले नाहीत. आता उदय खडपे यांच्यावर एक तर आत्महत्या करण्याचा वेळ आलेली आहे किंवा त्यांना उपोषण करणं त्यांना शक्य नाही त्यांच्या तब्येतीप्रमाणे. तर त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावे. तसंच आमच्या तालुक्यातलेच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातले मशिदीवरचे जे जास्त आवाजात वाजणारे भोंगे कधी बंद होणार. आणि मी असंच म्हणत नाही, धार्मिक स्थळावरचे जरी आमचे 10 नंतर सगळंच बंद करा, रात्री 10 नंतर सगळंच बंद करा. आम्ही असं म्हणत नाही आहे ह्यांचंच बंद करा त्यांचंच बंद करा. सगळ्यांना रात्री 10 वाजल्यानंतर बंद. आणि 50 डिसिबलच्या वरती आवाज असेल तिथे कारवाई करा, त्यांचे स्पीकर जप्त करा. हे माझं म्हणणं आहे. आणि याच्यातले हे सगळे मुद्दे आहेत. आणि बघा हे आता बघा मी एक अर्ज केले, माझे आमदार होते त्यांना दंड भरायला लागला, त्यांच्या जागेची मोजणी झाली आणि जेवढे परत माती काढले त्याची महसूल भरावा लागणार. की कोणालाही काही असू दे, कोणालाही सोडायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. अमृत तांबडे उपोषण करतोय आणि हे सरकारपर्यंत लवकरच पोहोचेल. आणि तुम्हाला कसं काय वाटलं ते सांगा. कुठचाही काही विषय असू दे, जर सरकार आपल्याला फाईन करत असेल तर आपल्याला पण सरकारला फाईन करायची ताकद पाहिजे.